न्यूज 24 वेद जनमनाचा। हातकणंगले तालुक्यातील रुई गावात बौद्ध आणि मातंग समाजात पूर्वीपासून वाद आहे। मातंग समाजाच्या वतीनं गेल्या वर्षी 1 ऑगस्टला घोड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं। या दरम्यान बौद्ध आणि मातंग समाजात जोरदार मारामारी आणि दगडफेकीची घटना घडली होती। त्यावेळी बौद्ध समाजातील कार्तिक कोठावळे हा गंभीर जखमी झाला होता। त्यावेळी हातकणंगले पोलिसात गुन्हे दाखल होऊन संबंधितांवर कारवाई झाली। त्यातूनच या वर्षभरात दोन्ही समाजात वारंवार वादावादीच्या घटना घडत होत्या। दरम्यान ऑगस्ट 16 रोजी मातंग समाजाच्या वतीनं इचलकरंजीत संविधान रॅली काढली होती। ती पाहण्यासाठी बौद्ध समाजातील अक्षय कांबळे आणि गणेश कोठावळे तिथे गेले होते। त्यावेळी मातंग समाजातील तरुणांनी या दोघांना झफे मारण्याची धमकी दिली होती। हा वाद वाढत गेला। शुक्रवारी सायंकाळी साठे नगरात हा वाद मिटवण्यासाठी सचिन कांबळे, विजय जळग, सागर कांबळे यांना मातंग समाजानं बोलावून घेतलं होतं। तिथे गेल्यानंतर 30 ते 35 जणांच्या जमावानं काठ्या, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, स्टंपनं त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात सचिन कांबळे हे गंभीर जखमी झाले। ही घटना शुक्रवारी रात्री 9:15 वाजता घडली। त्यानंतर बौद्ध समाजातील लोक एकत्र आली। त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। त्यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप बौद्ध समाजाकडून करण्यात आला। त्यानंतर सचिन कांबळे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना प्रारंभी IGM रुग्णालयात आणि नंतर रात्री CPR मध्ये दाखल केलं। जबर मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान रात्री 2:15 वाजता त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कांबळे कुटुंबीय, नातेवाईक आणि बौद्ध समाज बांधव संतप्त बनले। त्यांनी सचिन कांबळे यांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ खुनाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी। तसंच प्रकरण गांभीर्यानं न घेणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची तात्काळ बदली करण्याची मागणी लावून धरली। माजी आमदार सुजित मिळसेकर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, दिलीप कांबळे, संजय लोखंडे, अनिल कांबळे, वंचितचे विलास कांबळे, दशरथ दिशांत, मिलिंद सनदी यांच्यासह नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोस्टमार्टम विभागासमोर ठिय्या मारला। पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, अजित कुमार सिंदकर, दिलीप पवार, सुशांत चव्हाण, संदीप जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली। अखेर अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी संबंधित निरीक्षक अशोक सायकर यांची तात्काळ नियंत्रण कक्षाकडे बदली केल्याचं आणि खुनाचा गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केल्याचं स्पष्ट केल्यानं आंदोलकांनी मृतदेह स्वीकारला। घेऊन जायचंय का? एक बॉडी न्यायची आतमध्ये। आपण सगळे रिकाम वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।